नमस्कार मंडळी, मी अंजली. मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक पदार्थ. ज्वारीच्या कणसाचा जो वाळलेला हुरडा असतो तो आज आपण इथं शिजवून घुगऱ्या बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने एकदम रुचकर असा हुरड्याच्या घुगऱ्या आपण इथं बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी. 1 वाटी हुरडा घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी हरभरा घेतलेला आहे, 1 छोटा टोमॅटो, 4 हिरवी लाल मिरची, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या इथे मी वापरलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यासाठी आपण सर्वात अगोदर हुरडा आणि चणे धुवून घेतलेले आहेत. आता इथं कुकरमध्ये 1 लिटर पाणी घातलेलं आहे पूर्ण. हुरडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि धुवून घ्यायचा आहे. हरभरा देखील स्वच्छ करून धुवून घ्यायचा आहे. आता आपण इथे 1 लिटर पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये धुतलेला हरभरा आणि हुरड्या दोन्ही मिक्स करायचं आहे. त्यामध्ये टोमॅटो चिरून घालायचा आहे. मिरच्या आणि लसूण देखील वरूनच टाकायचं आहे आणि आलं देखील टाकून द्यायचं आहे. बारीक छोटे छोटे तुकडे करून आलं टाकलं तरी चालेल. आता वरून 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं व्यवस्थित उकळी आणून घ्यायची. इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत. ते शेंगदाणे देखील स्वच्छ करून त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि उकळी आणून घ्यायची आहे. आता इथपर्यंत आपण मीठ टाकलेलं नाही आहे, जेणेकरून हरभरा आणि हुरडा जो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल. अगोदर जर मीठ घातलं तर हरभरा आणि हुरडा व्यवस्थित शिजला जाणार नाही. त्यामुळे आतापर्यंत मीठ घालायचं नाही. 5 ते 6 मिनटं उकळी आल्याच्या नंतर मीठ मिक्स करायचं. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावायचं. 5 ते 7 शिट्टी होईपर्यंत व्यवस्थित हुरडा आणि हरभरा शिजलेला असतो. अशा पद्धतीने पाणी थोडंसं घुगऱ्यामध्ये राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने हुरडा शिजून तयार होतो आणि शिजला की नाही ते एकदा तुम्ही हाताने चेक करू शकता आणि जर शिजला नसेल तर अजून 2 ते 3 शिट्टी होईपर्यंत तुम्ही अजून हुरडा शिजवून घेऊ शकता. अशा पद्धतीने हुरडा शिजला की एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि गरमागरम सर्व करायचा. एखाद्या व्यक्तीला जर घरामध्ये ताप आला असेल, सर्दी खोकला किंवा तोंडाला चव राहिली नसेल तरी तुम्ही हा हुरडा शिजवून दिलात तर त्या व्यक्तीचा तापही उतरतो आणि प्रकृतीही बरी होण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.